सर्कल चॅप्टर मधील नेक्स्ट थेरम आज आपण पाहूया। थेरम स्टेटमेंट काय सांगतात बघा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम आज आपण काय करूया आपण पाहूया। सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय आहे? सपोज एखादा क्वाड्रिलॅटरल असेल आणि त्याची चारही व्हर्टायसेस कशावरती असतील, सर्कलवरती असतील, तर त्याला काय आपण म्हणतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं आपण म्हणतो। आता समजा हा क्वाड्रिलॅटरल आहे, कोणता क्वाड्रिलॅटरल आहे? ABCD, याची चारही व्हर्टायसेस, त्याची चारही शिरोबिंदू कशावरती आहेत? सर्कलवरती आहेत, वर्तुळावरती आहेत, म्हणून याला काय आपण म्हणतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल। त्याचा असणारा थेरम जो आहे थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आज आपण स्टडी करणार आहोत। तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरमचं स्टेटमेंट काय सांगत जातं बघा, द अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी। अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी म्हणजे जो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे त्याचे असणारे जे अपोजिट अँगल्स आहेत ते सप्लिमेंटरी असतात। सप्लिमेंटरी असतात म्हणजे काय, तर दोन अँगलची सम किती असते? 180 डिग्री असते। ठीक आहे, मग आपल्याला इथे दिलेला जो कार्ड आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगूया बघा, तर गिवन मध्ये आपल्याला काय सांगता येईल बघा, तर हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कोणता आहे? तो क्वाड्रिलॅटरल ABCD। काय लिहितात बघा गिवन मध्ये, क्वाड्रिलॅटरल ABCD इज सायक्लिक आपल्याला म्हणताय। आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी। मग अपोजिट अँगल्स म्हणजे काय? अँगल B चा अपोजिट अँगल कोणता आहे? अँगल D आहे। सो आपल्याला काय लिहिता येईल? अँगल B प्लस अँगल D इज इक्वल टू 180 डिग्री। सिमिलर अँगल A चा अपोजिट अँगल कोणता आहे? C। सो आपल्याला काय लिहिता येईल बघा, अँगल A प्लस अँगल C इज इक्वल टू 180 डिग्री। ठीक आहे, त्यानंतर हा पार्ट आपल्याला काय करायचा आहे? प्रूव्ह करायचा आहे। ठीक आहे, मग प्रूफ मध्ये आपल्याला प्रूफ सोडवताना आपल्याला ह्याच्या अगोदरचा एक थेरम आपल्याला झालेला तो आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे। ठीक आहे, तो थेरम कोणता आहे? इन्स्क्रायब्ड अँगल थेरम। मग इन्स्क्रायब्ड अँगल थेरमचं स्टेटमेंट काय सांगत जातं बघा, द मेजर ऑफ एन इन्स्क्रायब्ड अँगल। इन्स्क्रायब्ड अँगलचं थेरम काय सांगत बघा, द मेजर ऑफ एन इन्स्क्रायब्ड अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड हाफ। हे स्टेटमेंट हा पार्ट जर क्लियर असेल तर अगदी आरामात तुम्हाला हा पार्ट समजेल। ठीक आहे, तर आपल्याला काय सांगितलं बघा, आर्क ABC इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्रायब्ड अँगल ABC। म्हणजे अँगल ADC घेतला, ठीक आहे, अँगल कोणता? ABC घेतला। हा अँगल ADC जर असेल तर हा आर्क जो आहे तो इन्स्क्रायब्ड अँगल बरं आहे का, हा जो आर्क आहे तो काय आहे? इंटरसेप्टेड बरं आहे का, आर्क आहे। सो आपल्याला अँगल ADC इज इक्वल टू काय लिहिता येईल? मेजर ऑफ आर्क 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क, त्यानंतर आपल्याला ABC अशा प्रकारे पार्ट आपल्याला लिहिता येईल। याला काय आपण म्हणूया इक्वेशन फर्स्ट। ठीक आहे, म्हणजे बघा अँगल ADC हा इन्स्क्रायब्ड अँगल आहे बरं आहे का, आणि हा इंटरसेप्टेड आर्क। आर्क ABC हा काय आहे? इंटरसेप्टेड आर्क आहे। ठीक आहे, त्यानंतर सिमिलरली आता काय घ्यायचं आपण बरं आहे का, तर अँगल घ्यायचा। अँगल कोणता घ्यायचा आपण? ABC। अँगल ABC हा इन्स्क्रायब्ड अँगल आहे। इन्स्क्रायब्ड अँगल घेतला तर त्याचा आर्क कोणता होईल? ABC। आता बघा आपण अँगल ABC म्हणजे इथला असणारा जो अँगल आहे हा अँगल ABC जर का घेतला तर त्याचा हा इन्स्क्रायब्ड अँगल आहे तो इंटरसेप्टेड आर्क। इंटरसेप्टेड आर्क कोणता आहे? ADC आहे। ठीक आहे, मग हा पार्ट झाला। त्यानंतर पुन्हा आपल्याला काय लिहिता येईल? ठीक आहे, मग यानंतर पुढचा पार्ट आपल्याला कोणता सांगता येतो, तर हा अँगल ABC आहे। The measure of an inscribed angle, the angle ABC is equal to 1/2 into measure of arc ABC। अशा प्रकारे लिहिता येईल। ठीक आहे, त्यानंतर पुन्हा आपल्याला काय म्हणता येईल बघा, तर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, दोन ते इक्वेशन्स आहेत याची आपण ॲडिशन घेऊ। काय लिहितात आपल्याला, कधी ॲडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड। इक्वेशन फर्स्टची LHS काय आहे बघा, मेजर ऑफ अँगल काय लिहितात आपल्याला ABC प्लस मेजर ऑफ अँगल काय लिहितात आपल्याला ABC इज इक्वल टू, हा पार्ट आपण पूर्ण लिहिलं काय लिहिलं बघा, 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क कोणता आहे? ABC प्लस मेजर ऑफ प्लस 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क नेक्स्ट कोणता आहे? ABC। ठीक आहे, त्यामध्ये मिडलचा अँगल कोणता बघा, अँगल D प्लस त्यामध्ये मिडलचा अँगल कोणता आहे? अँगल B इज इक्वल टू 1/2 दोन ठिकाणी आहे ते 1/2 आपण कॉमन घेऊ। ब्रॅकेट मध्ये कोणता पार्ट होतो बघा, तर मेजर ऑफ आर्क कोणता? ABC प्लस मेजर ऑफ आर्क कोणता? ADC। ठीक आहे, पुन्हा आपल्याला काय लिहिता येईल बघा, ठीक आहे, ही जी टर्म आहे ॲज इट इज आपण लिहू अँगल D प्लस अँगल B इज इक्वल टू 1/2 N2। आता आपण सब डायग्राम मध्ये आपण बघूया मेजर ऑफ आर्क ABC, आर्क ABC चा हा पार्ट झाला, त्यानंतर प्लस मेजर ऑफ आर्क ADC हा आर्क ADC चा हा पार्ट झाला। ठीक आहे, म्हणजे हा दोन्ही आर्क मिळून काय होतं? टोटल सर्कल होतं, आणि टोटल सर्कल किती डिग्री असतात? 360 डिग्री। सो ह्या दोघांच्या ॲडिशनच्या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल? आपल्याला
360 डिग्री देतात. ठीक आहे, इथं फक्त अल्टरनेट करून घेऊ. सो आपल्याला अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 2 जर जेव्हा 360 ला डिवाइड करतो तेव्हा व्हॅल्यू आपल्याला किती मिळते 180 डिग्री मिळते. सिमिलरली आपल्याला अँगल ए प्लस अँगल सी ची सम करून आपल्याला किती मिळू शकते 180 डिग्री. आणि हाच पार्ट आपल्याला काय करायचा होता, प्रूव्ह करायचा होता.